नर्मदे यार. सकाळचे 6:45 वाजले. नेमावर येतून निघतोय आपण. निघाले बाबाजींनी आवाज दिलाय चहा पाण्यासाठी. चहा प्रसादी घेऊन जा. नर्मदे यार. नर्मदे नर्मदे यार. नर्मदे यार महाराज. नर्मदे यार महाराज जी. बोरे ये बाबा जी है, इन्होंने हमें बाल भोग के लिए क्या है महाराज है शेंगदाना दिए है. तो सुबह सुबह अभी बाल भोग करेंगे. नर्मदे यार महाराज. नर्मदे यार. आणि बाबांचा भाव अतिशय प्रेमळ. नर्मदे यार. नर्मदे यार. आज नेमावर मधून निघालोय, पण निघायला इतका वेळ लागतोय कारण आतापर्यंत 3 ते 4 ठिकाणी थांबवलं आम्हाला. बाबाजींनी आवाज दिला चहा घ्या. म्हटलं चहा फार झाले बाई, नाही नाश्ताच करा. असं इथली भक्ती आणि याने स्वागत केलं. नर्मदे हर. नर्मदे हर. चहा बरोबर टोस्ट पण दिले बाबांनी. नर्मदे हर. महाराजांची भक्ती. सगळ्यांच्या पाया पडले बघा. एवढे मोठे बागायतदार आहे, पण कोणालाही हे दोन नाही दिले, तसेच ठेवून घेतले बाबाजींनी. नर्मदे हर. नर्मदे हर. बघा सगळ्यांच्या पाया पडताय आवर्जून. माता श्री नर्मदे हर. जटाशंकरे हर. नवीन आशा, नवीन दिशा, नवीन रस्ते, नवीन माणसं, नवीन परिक्रमावासी आज आपल्याला भेटलेले. आपले तळेगाव दाबडी कोणचा नर्मदे हर. हे तळेगाव दाबडीचे बाबा आहे आणि त्यांच्या पुढे चालले. त्यांचं वय 77. अरे बाबा 77 वय आहे बाबाजींचं. कुठले बाबाजी? तळेगाव दाबडी प्रॉपर आहे. आणि तुम्ही पण तळेगावचेच का? हे बाबाजी यांचं वय 77 आहे आणि परिक्रमा करताय. आज आपल्याला भेटले, एकदम भारी वाटलं. आज त्यांच्या बरोबर आपला प्रवास होणार. भरपूर बाबाजी आपल्याला आज भेटलेले नेमावर पासून. नर्मदे हर. इंदोर जाणार आहे, हा क्रॉस करून आपल्याला त्या बाजूला जायचंय. परिक्रमाशी चालले पुढे. नर्मदे हर. नर्मदे हर. पण हा पूल पार करतोय नदीवरचा. कोणची नदी आहे काय माहित नाही आपल्याला ते, पण दृश्य अतिशय सुंदर आहे. महात्मा लोक आपल्या बरोबर चालताय आज. आज आपले अहोभाग्य महात्माजी आपल्या बरोबर आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि दृश्य इथले अतिशय सुंदर आहे. आज वाटतं किती न्याळावं किती नाही. आणि हा प्रवास कधी संपू नये या नजरांसाठी आपण काही पण करायला तयार असतो. शारीरिक आणि मानसिक सगळी तयारी करून यावं लागते. नसली तरी मैया तयारी करून घेते आपली. असा सगळ्यांचाच अनुभव येतो. आता तुम्ही बघितलं 77 वर्षाचे बाबा सुद्धा परिक्रमा करताय. 75 वर्षी त्यांनी गिरनार पर्वत चढले होते ते. त्याच्यावरून त्यांच्या शारीरिक क्षमतेचा अंदाज येतोच. नर्मदे हर. मोठे मोठे गव्हाचे क्षेत्र आहे. गहू मोठ्या प्रमाणात केलं जातोय. इकडे आधी मका लावतात, मक्यानंतर गव्हाचं पीक घेतलं जातं. पाठीमागे आपण बघितलं होतं तर MP मध्ये पहिल्यांदा कापसाचं उत्पादन घेता आणि नंतर गहू लावता.
इकडे मक्याचं लावता. हे पण MP चे, पण इथले वातावरणानुसार पिकं घेतलं जात आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. महानर्मदा सेवा आश्रम कुंडगाव खुर्द, या काही आश्रम है. ये बाबा जी वहाँ पे सेवा देते, चाय प्रसादी, और ऐसा आश्रम है इधर. नर्मदे हर, नर्मदे हर. परशुरामजी यांचं मंदिर आहे, शिवलिंग स्थापित केलेलं आहे. आणि शेजारीच मैयाचा किनारा, म्हणजे आनंदाला पारावर नाही, सुंदर असा घाट बनलेला आहे. आपल्याला 200 किलोमीटर पर्यंत मैयाचं सानिध्य असणार आहे असं सांगताय. समोरच आश्रम आहे, समोर आश्रमाला आपण भेट देऊ. नर्मदे हर, नर्मदे हर. तुरनाल गावातील आश्रम आहे. हे बाबाजींनी खूप लांबून आपल्याला आवाज दिला. तुरनाल आश्रम में आपका स्वागत है. शिवलोक में मोक्ष नगरी तुरनाल गोणी संगम 5 लड्डू पर आपका सभी का सुहृदय से परशुराम नाथ आश्रम में सभी परिक्रमावासियों का स्वागत है. चाय और बाल भोग का आनंद प्राप्त किया जाए. यहाँ 5 लड्डू है, जहाँ भगवान परशुराम ने अपने माता पिता जमदग्नि ऋषि और माँ रेणुका के तर्पण किए थे. उनके दर्शन करके और आगे बढ़ के अपना मानव जीवन धन्य करें. नर्मदे हर, नर्मदे हर. बाबाजी यांनी फार प्रेमाने सर्वांचं स्वागत केलं. आणि नवीन बाबाजी आपल्याला भेटले आता. नर्मदे हर, नर्मदे हर. राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. दशरथ के घर जन्म राम, कौशल्या के प्यारे राम. हरे कृष्ण 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 हरे. जय की जय, लड्डू की जय, संगम की जय, गुरु बाबा की जय. नर्मदे हर. परत एकदा हलता डुलता पूल आलाय. झुलता पूल आहे, हलता डुलता झुलता, सगळाच झुलताय. हा थोडा भक्कम वाटतोय. पहिला जो पूल होता तो थोडा कमकुवत वाटत होता, कारण त्याच्यावर आपले छताचे पत्रे टाकलेले होते नळीवाले. याला थोडेस भक्कमपणा दिलेला आहे, त्यामुळे काही अडचण नाही वाटत आहे. आता मी जाण्याचा प्रयत्न करतो. नाही, इकडनं एक नदी येते, ओढा आहे, आणि तो पार करतोय आपण. आणि समोर मैया आहे. हा नाला किंवा ओढा जो आहे तो मैयाला जाऊन मिळतो. आणि बरंच हालतोय. नर्मदे हर, नर्मदे हर. जास्त हालतोय थोडा. इकडनं ओढा येतोय, हा ओढा आपण पार करतोय. तर आपण गावकऱ्यांना विचारलंय की पूल जर पार झाला तर परिक्रमा खंडित होती का. तर ते म्हटले तसं काही नाही आहे. आणि हा पूल जो आहे हा परिक्रमावासींसाठीच बनवलेला आहे, खास त्यांची काळजी घेण्यासाठी, त्यांना नावडीतून पार करावं लागू नये म्हणून. आणि हा नजारा एकच नंबर. धुकं आहे अजून थोडं, सकाळचे 9:30 पावणे 10 वाजले, पण धुक्याचं अजून चादर आहेच. आपण पोचलो या ताटावर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. दक्षिण ताटावर असताना आपल्याला असा योग आला होता की मैयाच्या पात्रातून चालायला भेटलं होतं. पण तिथे भरपूर दगड गोटे गाळ होता. पण इथं तसं नाही.
रस्ता अगदी पगदंडीचा व्यवस्थित आहे, वरती तीर आहे आणि शेजारी मैया वाहते. मैयाच्या सानिध्यात असा प्रवास करायला विशेष करून आपल्याला फार आवडतं. समोर धुक्याची थोडी चादर आहे. सकाळचे 10 वाजले तरी चादर अजून तशीच आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. आता इथून पुढे असेच नजरे पाच पाच जावं लागणार आहे आपल्याला. तुम्हाला एकदा दाखवून द्यावं म्हणून थांबलो. नाही तर आता हेच नजरे बघत हे सुख घेत घेत आपण पुढचा प्रवास अगदी आनंदात करणार. त्यात काही तीळ मात्रही शंका नाही. नर्मदे हर, नर्मदे हर. समोर दिसतंय इथे मैयेच्या तटावर पाण्यामध्ये परशुरामजी यांनी आपल्या आईवडिलांची पिंडदान केले होते असे सांगतात. त्या जागेवर आपल्याला काही जाता नाही आलं, कारण ती जी जागा आहे ती पाण्याखाली डुबली आहे. त्यामुळे आपण चाललोय आता पुढे. पुढील प्रवास सुरू आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. आपल्याला संपूर्ण जंगलात जंगली प्राणी दिसले नाही आणि वावरात आल्यानंतर आपल्याला हरिण दिसलंय. थोडंसं लांब आहे, बराच वेळचा आवाज येत होता पण दिसत नव्हतं. थोडं पुढं आल्यावर दिसलं ते. नर्मदे हर. केव्हाचा आवाज येतोय त्याचा? भारी ना काळी. नर्मदे हर. हे शेतकरी इथले आणि आपल्याला गोणी लागत होती अशी एक बसायसाठी. आपली गोणी पडून गेली. या बाबाजींना म्हटलं, त्यांनी लगेच नवीन गोणी काढून दिली आपल्याला. तो बहुत बहुत शुक्रिया महाराज जी. नर्मदे हर. ये बाबाजी आहे एक. नर्मदे हर. करुणाधाम आश्रम, करोना माफी. इथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था आहे. पूर्ण गावात जागजागी बोर्ड लावले. इथे पुढे पण आहे अन्नक्षेत्र आहे. हा दुपारचे भोजन प्रसाद आपण तिथेच करू. नर्मदे हर, नर्मदे हर. समोर मैयेचा किनारा आणि शेजारीच करुणाधाम आश्रम. बाबाजींनी स्वागत केलं, आपल्याला आवाज दिला. करुणाधाम आश्रम, करोंद माफी. अतिशय सुंदर परिसर आहे. नर्मदे हर. शेजारी मैया वाहते त्याच्यामुळे आनंद द्विगुणित होतोय. नर्मदे हर, नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर. स्प्रिंकलर चालू झाले. शेतीला पाण्याची गरज आहे आणि वावर मोठले असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी स्प्रिंकलर दिसले. नर्मदे हर. नर्मदे हर. आज आपण चाललोय सातगाव या गावाकडे. सातदेव गाव आहे आणि रस्ता बिकानेर पासून एकदम मस्त लागलाय. मैया सोबतीलाच आहे आपल्याला कालपासून, त्याच्यामुळे सगळीकडे आनंद आहे. नर्मदे हर. कितना दूर है महाराज? 1.5 किलोमीटर. अच्छा, कौन सा गाँव है? योग का अभ्यास करने वाले योगी के सारे अंतराय शीघ्र नष्ट हो जाते हैं और संपूर्ण विघ्न भी धीरे धीरे दूर हो जाते हैं. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. पार्वती विश्वनाथ भगवान की जय. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर. चोरसा खेडी येते आपण थांबलो थोडं आराम करण्यासाठी. हे सगळे बाबाजी भेटले आम्हाला. एकदम भारी सत्संग झाला.
आनंद झाला आणि त्यांनी शिवमहापुराण वाचत होते. आमच्या वाट्याला एक पान आलं. एक पान आया था हमारे इसमें, और ये बाबा जी ने बिस्कुट वगैरह हमें दिए बालभोग के लिए. नर्मदे यार, नर्मदे यार. संध्याकाळचे 5 वाजले. या बाबाजींनी लगेच आवाज दिलाय. माई पण बसलेले, यांचं दुकान आहे छोटस. यांनी आम्हाला बालभोगसाठी आग्रह केला, बालभोग दिला भत्ता. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सूर्य भगवंतांनी आज दिवसभरात जी ऊर्जा दिली आपल्याला, त्या ऊर्जेच्या बळावर आपण आजचा प्रवास केला. अतिशय आनंदात होता. कारण मैयाची साथ दिवसभर शेजारून मैया वाहती. जास्त अंतर नसलं की मस्त वाटतं. अधूनमधून मैयाचं दर्शन होत असतं, नामस्मरण होतं. त्याच्यामुळे संपूर्ण दिवस आनंदात जातोय. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर म्हणताय बाबाजींना. बाबाजींनी चॉकलेट पण दिले वाटतं. मैत्री असावी तर अशी. संध्याकाळचे खेळून घरी चालले आता. अशीच मैत्री आमची दोघांची पण आहे. याच मैत्रीच्या जोरावर आपण आजपर्यंत संगत चालतोय. हे चालले दोन्ही. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे, नर्मदे हर. ही लागली आहे सिप नदी. पुढे जाऊन मैयाला मिळते. आपल्याला हिला क्रॉस करायचंय. मोठमोठ्या होड्या आहे इथे. इथे बरंच वाळू उपशाचं काम चालतं. त्यामुळे मोठ्या मोठ्या होड्या आहे. आणि पुढे मैयाचं दर्शन होत आहे. इकडे सूर्य भगवान झाडामाग लपलेले. आणि समोर जे मंदिर दिसतंय ये तो आहे आश्रम. तिथे जायचं आपल्याला. सूर्य भगवंतांचे आशीर्वाद घेऊन आजच्या दिवसाची समाप्ती करतोय आपण थोड्याच वेळात. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. आपण आलोय पातालेश्वर महादेव करुणाधाम आश्रम सातदेव बेरुंदा. सातदेव गाव आहे आणि आश्रम अशा ठिकाणी आहे मनमोहक. मन आता एकदम खुलून गेलंय आपलं. मैयाचा किनारा, आश्रम, देवदर्शन. काम चालू आहे अजून आश्रमाचं, मंदिराचं. पण मैयाचं काम अविरत चालूच आहे, वाहण्याचं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.